हॅलो, नमस्कार सर्वांना. माझं नाव विनय कुलकर्णी. मी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्राध्यापक आहे. मित्रांनो, 2025 साल खूप छान गेला. खूप सारे अचिव्हमेंट्स केली, खूप सारे अवॉर्ड्स मिळाली मला. बेस्ट पेपर अवॉर्ड, त्याच्यानंतर चांगली फॅकल्टी म्हणून अवॉर्ड मिळाली. NPTEL स्टार पण मिळाला मला. आणि खूप सारे अचिव्हमेंट्स झाले. पण मी कोणासोबत शेअर करत नव्हतो. मला असं वाटलं की कशाला शेअर करायचं आपण, आणि आपल्याला कोण पाहणार आहे आणि कोण विचारणार आहे. पण नंतर मी जेव्हा ESGचा अभ्यास सुरू केला, एन्व्हायरमेंट सोशल गव्हर्नन्स, तेव्हा मला असं लक्षात आलं की नाही, आपल्याला तर शेअर केलं पाहिजे. ती आपली सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आहे. मग म्हणून मी स्वतःला तयार करत होतो. आणि त्याच नंतर मी असं ठरवलं की चला, आपण आता 2026 साली तर सुरू करूया. सुरू करायला पण 3-4 महिने गेले. समोर कसं उभं राहायचं. इवन मी जरी प्राध्यापक असलो तरी सोशल मीडियामध्ये येणं आणि नवीन चालू करणं म्हणजे ते काय तेवढं सोपं नाही जेवढं वाटतं तेवढं आपल्याला. त्याच्यानंतर 2025 सालचीच गोष्ट म्हणजे मग मी नंतर सोशली जास्त रिस्पॉन्सिबल होण्यासाठी आणि अजून आपला कसा सर्वांना उपयोगाला पडेल या संदर्भामध्ये विचार करण्यासाठी मग मी ISO लीड ऑडिटर झालो. ISO 14001 2015. मग बाकीच्यांना कसं उपयोगाला पडायचं, काय करायचं याच्याबद्दल अभ्यास केला. खूप सारे यूट्यूब चॅनल्स पाहिले मी की ज्याच्यामध्ये कसं संवाद साधायचा, त्याच्यानंतर आपलं वागणं बोलणं कसं करायचं वगैरे खूप सारं शिकलो मी. मला म्हटलं की आता 2026 साली आपण चालू करूयात. पण चालू करत असताना एक महत्त्वाची गोष्ट लक्षात आली, ती म्हणजे बाकीचं पण आवड सर्व चांगलीच आहेत, अचिव्हमेंट चांगलीच आहेत, पण एक हेल्थची पण अचिव्हमेंट पाहिजे. आणि ती हेल्थची जी अचिव्हमेंट आहे ती सर्वात महत्त्वाची ह्याच्यासाठीच आहे की आपण सर्व प्रकार करतो. मग मी पण बऱ्याच गोष्टी केल्या. आर्ट ऑफ लिव्हिंगला जॉईन झालो. प्राणायाम, योगासन, सुदर्शन क्रिया सगळं करतोच आहे आणि करत पण आहे. सस्टेनेबिलिटीचा पण तेवढा इश्यू नाही. पण माझ्या एक लक्षात आलं की आपण बऱ्याच गोष्टी व्यायाम करतो, त्याच्यानंतर बऱ्याच गोष्टी एक्सरसाइज करतो, चालणं, सर्वांशी बोलणं, मिळून मिसळून, या सर्व गोष्टी आल्या. परंतु महत्त्वाचं म्हणजे आपण काय खायचं, आणि त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे काय नाही खायचं, हे फार महत्त्वाचं आहे. तर त्या संदर्भामध्ये मला असं वाटतं की आपण एक न्यूट्रिशनकडे जावं आणि पाहावं विचारून, किंवा माझी माझी ही दिनचर्या आहे आणि ह्याच्यामध्ये मी कसं स्वतःला फिट अँड फाईन ठेवू, स्वतःला कसं निरोगी लाईफ जगता येईल. नाहीतर मग आता ड्रग फ्री लाईफ हे खूप असं इमॅजिनरी होतं. मग त्यामुळे मग मी काही जणांच्या संपर्कात आलो आणि मला आमच्या कलिगनी सांगितलं की नाही, तुम्हाला एक हर्बल लाईफ म्हणून एक जॉईन करायला पाहिजे. आता ती हर्बल लाईफ ही कम्युनिटी आहे. मग हो नाही करत मग मी जॉईन झालो. 20-25 दिवसानंतर मी जॉईन झालो. आणि जॉईन झाल्यानंतर ते स्वीकारायला पण वेळ लागला मला. आणि मागच्या 10 दिवसापूर्वी मी ते जॉईन केलं. आता जॉईन केल्यानंतर आपल्यामध्ये एक फार मोठा एक गुण असतो, तो म्हणजे आरंभशूरपणा. आपण सुरुवात खूप छान करतो, पण नंतर ते सस्टेनन्स होत नाही. मग मी पहिल्यांदा विचार केला की नाही, आपण जॉईन करून सस्टेन होते का पाहूयात, आणि कशी आपली दिनचर्या बदलते आणि काय होतं हे पण पाहूयात. आणि मित्रांनो, खरं सांगायचं म्हणजे 8 दिवसापूर्वी मी जॉईन केलं. नंतर कम्युनिटी सुरू केली. मग पाहायला लागलो कसं होतंय, काय प्रकार होतोय, आणि खरंच आपल्याला ते जमवायला येतं का. जमणार तर नाहीच आहे. आपण जर प्रयत्न सोडून दिले तर काय जमणार आहे, काही जमणार नाही. परंतु ते जमवायचं तर आहे, ह्या हिशोबाने आपल्याला कामं लागलं पाहिजे. ते म्हणतात ना की तुम्ही जर ठरवलं तर विघ्न येणारच, आणि विघ्नाला घाबरून ठरवलेलं सोडून द्यायचं हे काही बरोबर नाही. मग त्याच्यामुळं मग मी विचार केला की नाही, आता आपल्याला हे करायचंच आहे. आणि थँक्स टू आवर कॉलेज कोच
त्याच्यानंतर आपले सुपर कोच यांनी खूप मदत केली आणि त्याच्यानंतर मी ती कम्युनिटी जॉईन केली. आता कम्युनिटी जॉईन करायचं म्हणजे ते डायरेक्ट काही औषधं देत नाही किंवा डायरेक्ट काही सांगत नाहीत. तिथे कोणी डॉक्टर नाही, सगळे डिस्क्लेमर आहेत आणि ते डिस्क्लेमर सांगतात की आम्ही कोणी डॉक्टर नाही, तर आम्ही आमचे एक्सपिरियन्स सांगू. आणि मग सकाळी 6ला उठायचं, त्याच्यानंतर 6:30ला ती कम्युनिटी जॉईन करायची, झूम मीटिंग असते आणि मग त्याच्यानंतर सर्वजण एकमेकांना एक्सपिरियन्स शेअर करतात. एक्सपिरियन्स शेअर केल्यानंतर मग सकाळी पहिल्यांदा लिंबू पाणी घ्यायचा, मग फ्रेश घ्यायचा, मग त्याच्यानंतर प्रोटीन पावडर घ्यायची आणि त्याची विधी आहेत, ते सगळे विधानं आहेत, ती सगळी फॉलो करायची, कंप्लायन्स करायची. त्याच्यानंतर दुपारी जेवण करायचं, मग नंतर परत अफ्रेश घ्यायचं, नंतर मग परत त्याचा अजून एकदा संध्याकाळी अफ्रेश घ्यायचा आणि जेवण करत असताना सर्वात जास्त प्रोटीन घ्यायचं. त्याच्यानंतर दही वगैरे आपण खायचा. हे सर्व आता शेड्यूल चालू झाला. आता हे शेड्यूल चालू झाला मागच्या 10 दिवसापासून आणि फर्स्ट टाईम मला असं वाटलं की नाही, आज माझं काही डोकं दुखत नाही आहे आणि चांगलंच वाटायला लागलं आहे. मग आता चांगलं वाटलं पाहिजे, तर मग आता त्या कम्युनिटीने सांगितलं की सगळ्यांशी शेअर करा. मग शेअर करत असताना आता कसं शेअर करणार, म्हणून मी म्हणलं की चला आपण एक व्हिडिओ बनवू आणि मग बाकीच्या सर्वांना आवडते का पाहूयात काय होतं. अशा बऱ्याच गोष्टी आम्ही आता सुरू करतोय. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ना, मला आता एक डिसिप्लिन असं वाटतं की सकाळी लवकर उठणे, त्याच्यानंतर मग एक आवरून बसणे, त्याच्यानंतर एक फील गुड फॅक्टर यायला लागला. मग आज मी प्रोजेक्ट पण सबमिट केला. त्या प्रोजेक्टमध्ये असं होतं की मी का जॉईन केलं, 25 कारणं लिहायची होती त्याच्यामध्ये. आणि मग त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे सॅक्रिफायसेस काय काय आहेत. आता मी सुरुवातीला खूप चहा पित होतो, पण नंतर मग मी ते चहा सोडून दिला. 1-1.5 वर्ष झाले. मग ते सोडून दिल्यानंतर काहीतरी त्याच्या बदल्यात येतं ना, मग ते कॉफी आली त्याच्या बदल्यामध्ये. आणि मग आता कॉफी पण सोडायचं म्हणजे मग काय घ्यायचं हे मी विचारच करत होतो की कॉफी सोडून काय करणार आपण. मग आता कॉफी सोडून असं लक्षात आलं की हर्बलाईफ इज टोटल छान एक न्यूट्रिशनिस्ट आहे. आणि बऱ्याच वेळेला असं होतं की आपण बाकीच्या सर्व एक्सरसाइज करतो, बाकीचा सर्व व्यायाम करतो, मानसिक सर्व, पण काय खायचं हा सर्वात महत्त्वाचा इश्यू आहे, तो थोडा आपला निगेटिव्ह होतो. म्हणून मी हा न्यूट्रिशनिस्ट क्लब जॉईन केला आणि मग त्याच्यानंतर आठवड्यानंतर मला थोडासा फरक जाणवायला लागला. पहिले 2-3 दिवस तरी मला असं वाटत होतं की काहीतरी वेगळं होतं आहे, पण चांगलंच होतं आहे, ही फिलिंगच होती. आणि आता तर एकदम चांगलीच फिलिंग आलेली आहे. मग त्याच्यानंतर मी काही गोष्टी केल्या त्याच्यामध्ये. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता मला असं वाटतं की असं एक बॅलन्स्ड आलं आहे, एक मनामध्ये असं बॅलन्स्ड आलं आहे. आणि जसं जसं हा प्रवास पुढे घडत जाईल 2026चा, मी आपल्याला व्हिडिओ शेअर करत जाईन. प्लीज लाईक माय चॅनल, सबस्क्राईब इट. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण आता कायम सोबत राहूयात ह्याच्या पुढे. थँक्यू व्हेरी मच.